केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला 22 जानेवारीला 10 वर्ष पूर्ण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून या मोहिमेची तीव्रता वाढावी, बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा तळागाळात पोहोचावा म्हणून विविध उपक्रम राबवले जात आहेत। याच अंतर्गत आज धुळे जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीनं धुळे शहरातून जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती। धुळे शहरातील संतोषी माता चौक शिवतीर्थ या ठिकाणाहून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली। केंद्र शासनाचा उपक्रम आहे बेटी बचाओ बेटी पढाओ। या निमित्त आज भरोसा सेल मार्फत आणि धुळे पोलिसांमार्फत आपण एक महिला अंमलदारांची रॅली काढत आहोत, जेणेकरून हा जो संदेश आहे हा समाजाच्या शेवटच्या कॉर्नरपर्यंत पोहोचेल। आपण सगळ्यांनी देखील आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे आणि बेटी पढाओ आणि बेटी बचाओ या कार्यामध्ये सगळ्यांनी 8 मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचे। धन्यवाद। दरम्यान या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपाधीक्षक राजकुमार उपासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, मीना तडवी, भरोसा सेल पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, राजश्री पाटील यांच्यासह 40 ते 50 महिला पोलीस अंमलदार, महिला व बालविकास अधिकारी, आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।